नमस्कार सगळ्यांना. तर आज स्पेशल नाश्त्यासाठी मी बनवणार आहे उत्तापा. तर याच्या अगोदर सासूबाई ती म्हणजे मम्मीने दोनदा बनवलेला, पण मी काही जास्त लक्ष दिलं नव्हतं. पण आता मी स्वतः बनवणार आहे. मला म्हणजे दोनदा मी बनवला, तर आता तू बनव. तर मी डोश्यासकट ना उत्तापा पण बनवणार आहे आणि इडली पण बनवणार आहे. तर बघू, पहिल्यांदाच बनवते. तर इथं घेतले बघा, ही रात्री भिजू घातलेलं काय पण ही आणि तांदूळ. पण ती डाळ कशाची सांग ना मला. उडदाची डाळ आणि तांदूळ भिजून घेतलंय. ही ठेवलंय इथं आणि एवढं मम्मीने बारीक केलंय बघा. आणि आता इथनं पुढं मी करते. तर ही असं ठेवलंय ह्यात पाणी टाकायचं घट्ट. तिला सांगे नाही तर ती करण डबल काहीतरी कार्यक्रम. थोडस उत्तापा बनवण्यासाठी मी घेतलं इथं टोमॅटो, मिरची, 4 हिरव्या मिरच्या, 4 कांदा आणि ही कोथिंबीर, टमाटर, मिरची, कोथिंबीर. अरे मित्रांनो, मला काय सांगायचं बरं का तुम्हाला सगळ्यांना. मला वाटत नाही बनवते काय बनवते, पात्ता पक्का करते का ब्लॅक कपटा करते काय माहिती. बघत राहा. बिंगो मला येते. झालं का बारीक? झालं का मम्मी? झालं का बारीक होत? असे कधीपर्यंत होईल आपला नाश्ता? खूप टाइम नाही तर वाजायचं थोडं वाजता. होय, तरी तास 2, 3, 4, 5 तास. बाहेर येऊ का फिरून मी तवर? नको, मी बाहेर नाश्ता फिष्टा करून येऊ का तवर? मग जेवण करून येता. हो, मला बरी वाटत आहे का नाही मित्रांनो? पाणी सगळं टाकायचं. बघा ही आमची रेसिपी. पाण्या सगळं टाकी, पाणी बी टाकायला लागते ना. नाही वर पाणी नसतं टाकायचं. का? तांदूळ जास्त भिजव. तांदूळ सोडा बिडा टाकायचं मग फुगत परत असतं ती पुढच्या स्टेपला असतं र. अच्छा, ह्या स्टेपला नसतं. तू काय कर, ह्या स्टेपला बारीक करून घे. पाणी जल इडलीच्या पातेल्यात की इडलीच्या भांड्यात भांड्यात. तर इकडं इडलीचं भांड आहे आणि इकडं करती ती काय करती, कांदा कापती. नाश्त्याला उशीर झालाय म्हणून मी इडली बनवायला लागली. सुटी काय बनवणार आहे ती? उत्तापा बनवणार आहे. कोतप्पा? पटापटा कोतप्पा. तर इडलीचं भांड ठेवती मम्मी. ठेव त्याच्या भरलं का सगळं? भांड ठेवलं भरून. तुझं उत्तापाचं कुठवर आलंय? लायटर सापडा नाही. आता काय अवघडच आहे. हा इथं लाईटर आहे. मम्मी घरातला का तुम्ही तिघी राहतला का दोघी राहतला का तरी कसं का करता? पळी घे. सोडा टाकला, मीठ टाकलं. अय तिला नाही मिळ लागत, काहीतरी करण ती. बघ तिथं फक्त असं डोसा हातरायचा आणि ही टाकायचं. बरं देवा असं सगळं टाकायचं. मिठाचं घे मग टाकी तेल फिल ठेव की ते. टाकून बी देई नाही, थांबच करतो. तिचं बघ की त्याच्याकडे ध्यान ठेवू, नाही तर ती बघायचं काहीतरी. टाकायला लावले तिला. होय, मिक्स करून घ्यायचं होय ते. इथं बघा एक पोळी तेल टाकले आम्ही. आता एक करतेच म्हणून करतेच, आता मलाच किती रेसिपी करायची. आम्ही गावाला गेल्या तुझं तर एकटा करून का कशी जरी खाल्ली तरी तुझी. आपण जाऊ आता करून खायचं. जावा एवढं करून दाखवा. मी असलं लगेच करत असलं तोंड काय वाकडं करते. फिल्टर केलं इकडं कसं उत्तप्पा, इकडे इडली आणि इकडे इडली चालली आता मस्त पैकी शिजते. हे करा की टाकला बाबा उत्तप्पा. लय झालं काय? तसला तवा असतो का? हीच तवा असतो होय? तवा उत्तप्याचा तवा होय, उत्तप्याचा तवा आहे होय. हा नीट बघाय पडचिन फिडचिन. ठीक आहे, आता डोसा ह्याच्यावर करायचा उत्तापा. ह्याच्यावर न करायचं का अजून? खाल्लं नाही होय करत होय का? हा त्याला पलटायचं का? पलटा की मग टाकायचंय का? झालं की तर कडक झालं की ते होय. कडक झालं की कडक झालं की ते काढ त्याला.
मस्तपैकी असं कांद्यावरनं काय आठवलं तुम्हाला तसं तोंड का करती काय कापून घेतलं हो असं असंच असत पलटायचं डायरेक्ट पलट आता काय कर पलट अंगाशी त्यामुळे म्हणलं ह्यातच टाकू सगळं असं नको अगं पण होणारच नाही खरंच होणार नाही मला 40 वर्षाचा अनुभव आहे खरं सांग वय किती तुमचं 40? अरे असं ते माझं 251 का असताना वय तुला काय करायचंय मला अनुभव आहे जास्त त्यात टाकलं कसं होतं फिसकटतं ग असं चवरावणं चिटकत नाही चिटकत हा मी पहिल्यांदाच बनवते त्याच्या आधी नाही कधी मी बनवला व्हेरी गुड मोबाईल रेसिपी ध्यानात ठेवून ती बनवणार आहे ह्याच्या आधी बनवलंच नाही. पाऊस चालू झाला काय रे हा जोरात चालू आहे बघा तुम्ही. अरे वा 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 आणि असलं पाऊस पडायला लागल्या मग गरम गरम असलं खायला आहे ना बरेच लागतं हा झालं की चुकीचं झालं का बरोबर झालं चुकीचं झालं. चुकीचं गणलं मित्र हो गणलं हा गॅस कमी गणलं तर मला सांगा तर तुम्ही बी या नाश्ता करायला आमच्या घरी तुम्ही बी उत्तप्पा डोसा आणि उत्तप्पा डोसा इडली सांबर केलाय का तुम्ही केलाय सांबर ओके आता इकडं दुसरी बनवायची चालू आहे काय बघती चांगली झाली चांगली झाली असं नाही खायचं ह्याच्यावर टाकून खायचं असं इथे शिजवायचं आणि खायचं टाकून लय बारीक चिरते ते. होय नाही उद्या मोठं मी रेसिपी बनवून द्यायला मोठं होतं तर मी बारकं केलंय होय बारीक चिर. कसं लागतंय ते छान लागतंय चांगलं लागतं आता काय कर शेवट राहिलं ना त्यात टाक त्यात टाक मस्त झालं आता इडली खाऊन लावायची मिक्स करतात बरोबर आहे. बरोबर मीठ आहे बरोबर मापात काय दुसरी टाकली का तो का हे करते डोसा करते आता ही काय बरोबर झालेलं नाही त्यामुळे मम्मीने प्लॅनिंग केला आणि म्हणलं की ह्यात टाकू सगळं तर बारीक करायला तर आता ही ह्यात बारीक करायचं आणि ह्याच्यात मिक्स करायचं तोपर्यंत इकडे आपला डोसा तयार झाला बघा डोसा काढू का ह्यांना देऊ आता डोसा खायला चटणी दे की मला चटणी बटाटा करा की बटाटा आता पिवळा बटाटा करू आपण. हे झालं का असं एकदम आता हे सगळं मिक्स केलंय आणि आता करू आता उत्तापा बघा होते का कसा होतोय छान होतोय मस्त होणार एक नंबर होणार का हा तुम्ही पण कधी पण करून बघा हा आता ट्राय करून बघा आता ही माझ्या मनाची रेसिपी मी काय बघितली नाही आणि काहीच नाही ही म्हणली हिने थोडीशी आयडिया दिली स्वीटीने थोडीशी आयडिया दिली पण माझं डोकं लढवून मी केले अच्छा तर बघू कसं होते सगळं मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेले आणि हे खात्यात तोपर्यंत असाच डोसा किती मस्त कलर आलाय बघा आता फायनली उत्तप्पा तयार झाला हे बघा उत्तप्पा ह्यालाच म्हणतात ह्यालाच म्हणतात हो आता इकडनं पण कसला आलाय बाय बघ कसला मस्त दिसतोय आणि इकडं इडली अशी पेस्ट बनवली ह्याची बघू आता त्याची मगच म्हणलं होतं की नाही की आपण हे असं मिक्स करून बघूया कसं हा म्हणलेला पण नाही तू म्हणजे वरण टाकायचं हा मी रेसिपीज बघितलेली ना तशी पण माझ्या डोक्यात आलं म्हणजे असं करून बघूया कसं होतं असं चला एकच आता चालू आहे इकडं चटणी बनवायचं खोबऱ्याची चटणी बनवते आहे ना खोबऱ्याची चटणी मग मी काय कर गोड कर थोडी गोडभर कर आणि तिखट बी कर हा तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मी ना पहिल्यांदाच उत्तापा बनवलेला त्यामुळे पहिल्यांदा माझ्याकडनं चुकला पण मम्मीने बरोबर केला आणि त्याची टेस्ट पण लई भारी होती तर चला व्हिडिओला करते इथंच एंड बाय